आज मी आमचे एक नातेवाईक आहेत शिरसाट म्हणून, त्यांच्या फार्मवर आलेलो आहे. बघा कसे काजूची बोंड. इकडे इकडे मग बऱ्याच लोकांची इच्छा असते मी रिटायर झाल्यावर गावी जाईन, एखादं छोटंसं घरकुल बांधेन आणि मस्त निवांत राहीन. तर हे फार कमी लोकांच्या नशिबात येतं. ते आमच्या शिरसाट भाऊंच्या मी साध्य केलंय. बिझनेस स्टँडर्डची चांगली नोकरी सोडून आधी ते रिटायर झाले आणि त्यांनी हे फार्म तयार केलं. अप्रतिम. त्यांच्यासाठी त्यांच्या मिसेसची भरपूर मेहनत आहे. हे एक नारळाचं झाड आहे. इथे अशी नारळाची झाडे बरेच आहेत, काजूची झाडं भरपूर आहेत. हापूसची कलंब आहेत. थोडा उशिरा झाला आंबा. इथे आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. मी गावी कधीही आलो की ह्यांच्या ह्या फार्मवर येतो. इथे माणसांचा प्रॉब्लेम आहे, माणसं मिळत नाही. पण शिरसाट काका स्वतः पुढे स्वतः काम करतात आणि सगळी मशिनरी त्यांच्याकडे आहे. त्यांनी काजूमध्ये ते मगाशी आपल्याला दाखवलं ते लाल होतं, हा पिवळा आहे बोंड. कसं वाटतं? छान एकदम. काजू पिकला की अशी बोंड होतं. या बोंडांचा उपयोग भरपूर फेणी वगैरे जे बनवतात गोव्यामध्ये वगैरे, याचीच असते बोंडांची. या काजूला चांगला भाव आहे. जी सोय केले, कलिंगड केली होती. आता कलिंगड काढलेत त्यांनी. आहे का कलिंगड? आहे. आणि इथे ठिबक सिंचन केलंय याच्यासाठी. हे टोमॅटो, हे टोमॅटो आहेत, वांगी आहेत, फ्लॉवर ना. हे काय फ्लॉवर आहे? कोबी फ्लॉवर. हे काय आहे? फ्लॉवर की कोबी? हा कोबी आहे, त्याच्या पुढे फ्लॉवर आहे. हे कोबी आहे, फ्लॉवर कुठे आहे? पुढे फ्लॉवर आहे ना. हे वांगी कालच काढली, त्यामुळे असतील की नाही कुठे असतील. हा बघा फ्लॉवर. हे तुम्ही फ्लॉवर, हा फ्लॉवर आहे. हा इथे फ्लॉवर आहे. हे कसली झाड? ती हे आहे मिरची लागले ना. वांगी आहे बघा. वांगे हे काय मर वांग आलंय का? हा आलंय ना. ते काय
कालच काढली वांगी नाही तर तुम्हाला भुतून ना हे कलिंगड आता काढली ना आहे का एखादा आहे ना आहे मोठी कलिंगड आहे ना. आता याला बघा हा स्वीट कॉर्न आहे त्याला मोहर आलेला आता स्वीट कॉर्न येणार त्याच्यावर हा बघा 10-12 म्हणजे 10-15 काढली आम्ही आता. हे मोहर आलेला त्याला मोहरली आता ती. हे स्वीट कॉर्न आहे हां मोहरले त्याचं काय आहे वैशिष्ट्य सांगा स्वीट कॉर्नचं. स्वीट कॉर्न म्हणजे तुम्ही खाता की नाही कणीस हां हां तेच. अच्छा अच्छा हां हे भाजून खाणारं कणीस. अच्छा ते आहे हां ते आहे हे वेगळं वाटतं मका मका. मका हे बघ कलिंगड पहिला याला मोहर येतो असा आणि नंतर मग बाजूला त्याच्या इथे असं जाडसर हे येतं आणि मग त्यातून तो कणीस बाहेर पडतो. हे आता संपायला आला सीझन ना त्यामुळे तेवढे आता हे किती राहिलेले. काढलीत कलिंगड काढलीत हा काढली का एवढीच लावली होती ना. हे पूर्ण हे आहे आपलं ऊस आहे. ऊस आहे. हे कशासाठी माकडांसाठी ना हो. माकडांसाठी इथे माकडांचा त्रास जास्त आहे त्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे कुंपण मोठं कुंपण केलं चंद्रभागा. आम्ही आता संध्याकाळी हा व्हिडिओ करतोय. शिरा किती वाजले तर 6:45. हे काय बघा दिसतंय व्यवस्थित का तुम्ही. हा लाल मठ आहे पण आता खूप जून झाला कारण जवळजवळ 100 दिवस झाले त्याला लावल्यानंतर. तसंच हा मुळा 100 दिवस झाले त्यामुळे त्याचं पाणी बंद केलेलं आहे म्हणून ते सुकायला लागले. चल तिकडे नवीन लागवड उन्हामध्ये करता येत नाही म्हणून ते साधारण भाजी कुठून जायचं इथून नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंतच केली जाते. रातांब्याचं झाड ना हा. हे फोटो काढ त्याचा हे कोकमाचं झाड आहे. हे एप्रिलच्या 15 तारीख नंतर हे पिकायला लागतात. चल माझी आता जवळजवळ 55 कलमं आहेत. एक 5 कलमं माझी जवळजवळ 100 वर्षापूर्वीची आहेत. हे मी ना 100 वर्षापूर्वी हां त्याला मी छाटून लहान केलेलं आहे कारण मोठी कलमं चढण्यासाठी पण भारी पडतात आणि फांद्या काही काही वेळेला खराब होतात त्यामुळे मग उत्पन्न पण कमी येतं. त्यासाठी त्यांना छाटणी करावी लागते त्यामुळे छाटणी केल्यानंतर उत्पन्न वाढलेलं आहे त्या कलमांचं आणि चांगली झाली. कुठल्या जातीची कलम ही. ही सगळी हापूस आहे आणि 2 कलम आहेत म्हणजे ती पायरीची आहे. पायरी पण लावता का. हो पायरी पण येतो ना ही 2 कलम पायरी आहेत. हे पण रातांब्याचं झाड आहे. हां आमच्याकडं रातांबे म्हणतात काही ठिकाणी कोकम. त्याची पानं सुद्धा छान असतात. ही कोवळी पानं तुम्ही जर खाल्लीत ना खाण्यासाठी तर तुम्हाला म्हणजे आंबट लागतात अगदी मस्तपैकी. खाण्यासारखी असतात पानं. हो खाण्यासाठी असतात. खान बघ त्याला पण बहर आलेलं आहे वरती आहे. असं होतं. हा गुरांचा गोठा होता आणि मला तो वाटलं की व्यवस्थित ठेवावा म्हणून मी मला वाटतं पॅन्डेमिक म्हणजे आपल्या लॉकडाऊनमध्ये मी हा सरळ केला आणि त्याला व्यवस्थित बनवला. कारण ही 100 वर्षापूर्वीची वास्तू असणार. इथे ना त्यांचं शेअर्स हे ते दुसरी कसली कामं ऑफिसची इथे बसून शांत ते एकटेच करतात. लॅपटॉप घेऊन बसतात. आता आपल्याला चौघांचा फोटो एक व्हायला. शेतकरी म्हणून मी सर्वांना सांगेन की तुम्हाला जर मेहनत करायची असेल
तरच तुम्ही शेती व्यवसायात या. दुसऱ्यावर अवलंबून राहिलं त्याचा तुम्हाला कार्यभार संपला. आता म्हणजे देवळे गावाची ही परिस्थिती आहे की तुम्हाला कामगार मिळतच नाहीत. मिळत नाही म्हणजे तुम्हाला स्वतःला जर काम करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही जर स्वतःहून करणार असाल तरच शेती तुमची घरची जर शेती असेल ती करा, नाहीतर फार कठीण आहे. फार कठीण म्हणजे इवन निसर्ग पण तुमच्या झाडांना साथ देत नाही आता. एवढा निसर्ग आहे की आता जर तुम्ही पूर्वी काय होतं, काजू साधारण बोंड त्याची व्यवस्थित मोठी असायची. आता काजू भरपूर येतो परंतु त्याची बोंड खराब होतात, कारण त्यांना उष्णता एवढी असते आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या काजूच्या यांना झाडांना बोंड आल्यानंतर पाणी देणं शक्य नसतं. त्यामुळे तो झाडांना पण त्रास होतो आणि निसर्ग तसा बदलत चालला आहे. निसर्ग बदलत चालला आहे म्हणजे त्याच वेळेला मोहर येणं, त्याच वेळेला त्याचा मोहर व्यवस्थित होणं, त्यानंतर साधारण एप्रिल मेमध्ये आंबा येणं, हे आता होत नाही आहे. साधारण 15-20 दिवस सीझन सगळ्या याचा पुढे गेलेला आहे. त्यामुळे काय होतं, जूनच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात आंबा येतो आणि त्याच वेळेला त्याला पाऊस भाव येतो. मिळत नाही आणि त्याच वेळेला पाऊस येतो आणि एका वेळेला सर्व आंबा झाल्यामुळे त्याला भावच येत नाही. आणि इवन जर तुम्ही विकायला गेलात म्हणजे याचा प्लम याच्यासाठी आंब्याच्या पल्पसाठी, तर त्याचा भाव 8 ते 12 रुपये असतो आणि तेवढ्या याच्यात काहीच परवडत नाही. इवन तो आंबा काढणं पण परवडत नाही, अशी परिस्थिती आहे. खूप दैनिक परिस्थिती आहे. तर मी सांगेन की स्वतः मेहनत करायची तयारी मेहनत असेल करण्याची तर तयारी असेल तर तुम्ही शेती करा, नाहीतर कठीण आहे. मी सांगणार नाही करू नका म्हणून, पण नाही कठीण करा आहे. आपण कठीण आहे. हे जरा त्याचा एडिट करा आणि हे नाही, हे टाकू आपण लास्टला बोल. तू हे राजू इकडे